नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आहेत आणि ज्यांची ब्रँच सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, त्यानंतर सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ठीक आहे। तर जे विद्यार्थी फर्स्ट इयर डिप्लोमाला आहेत, ज्यांची ब्रँच सिव्हिल आहे, सिव्हिल ग्रुप रिलेटेड जे काही ब्रँचेस आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो सिलेबस तुमच्या नवीन स्कीम नुसार म्हणजेच के स्कीम नुसार असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत, तुम्हाला एकूण सेकंड सेमिस्टरला किती सब्जेक्ट्स आहेत, त्यानंतर त्यापैकी थिअरॉटिकल सब्जेक्ट म्हणजे ज्यांची एग्जाम होते MSBT ची बोर्डाची एग्जाम ते किती सब्जेक्ट आहेत, आणि जे प्युअर प्रॅक्टिकल साठी सब्जेक्ट आहेत ते किती सब्जेक्ट्स आहेत, आणि टोटल तुमचा हा सेकंड सेमिस्टर किती मार्क्स आहे, आणि प्रत्येक सब्जेक्ट टोटल किती मार्क्सला आहे, त्यापैकी तुम्हाला थेअरीला किती मार्क्स आहेत, प्रॅक्टिकलला किती मार्क्स आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चला बघूया। तुमचा जो सेकंड सेमिस्टर सिव्हिलला हा फर्स्ट सब्जेक्ट जो आहे तो आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, आपण त्याला M2 म्हणतो, ठीक आहे। आणि त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे AMS आहे, ठीक आहे। आणि त्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो 312301 आहे, 312301। आता इथं वेगवेगळे आवर्स वगैरे दिलेले आहेत, ठीक आहे। टोटल IKS आवर्स फॉर सेम, ठीक आहे। IKS म्हणजे काय, इंडियन नॉलेज सिस्टीम, ठीक आहे। तर हे 2 आवर्स आहेत। त्यानंतर इथं CL म्हणजे काय, क्लासरूम लर्निंग, ठीक आहे, त्याला CL म्हणतो आपण। त्यानंतर LL म्हणजे काय, लॅबोरेटरी लर्निंग, आणि TL म्हणजे काय, ट्युटोरियल लर्निंग, ठीक आहे। तर हे असे दिलेले आहेत आणि त्याचे आवर्स दिलेले आहेत। त्यानंतर इथं दिलेलं आहे सेल्फ लर्निंग ऍक्टिव्हिटीज असाइनमेंट मायक्रो प्रोजेक्ट, तर मॅथ ह्या सब्जेक्टला नाही, बाकी काही सब्जेक्टला हे आहे। त्यानंतर दिलेलं आहे नॅशनल लर्निंग आवर्स पर वीक, ठीक आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजतच नाही, ठीक आहे। नॅशनल लर्निंग आवर्स पर वीक काय असतात, तर जे काही नॅशनल लर्निंग आवर्स पर वीक असतात त्याच्यानुसार त्या सब्जेक्टला क्रेडिट दिलेले असते, म्हणजे क्रेडिट आणि हे नॅशनल लर्निंग आवर्सची लिंक आहे, ठीक आहे। हे 2 आवर्स या ठिकाणी 2 क्रेडिट या सब्जेक्टला आहेत। त्यानंतर पेपर ड्युरेशन तुमचा मॅथचा म्हणजे M2 चा पेपर बोर्डाचा 3 तासाचा पेपर होणार आहे। त्यापैकी तुम्हाला जे मार्क आहेत, ठीक आहे। आता मार्क डिस्ट्रीब्युशन बघूया आपण। FATH म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट, ठीक आहे, मॅक्झिमम मार्क या ठिकाणी किती आहेत, 30 मार्क आहेत। तर हे 30 मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुमचे या सेकंड सेमिस्टर मध्ये 2 टेस्ट होणार आहेत, क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2। जसं की तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला 2 टेस्ट झालेले आहेत, राईट, तसंच या सेमिस्टरला सुद्धा होणार आहेत। त्या दोन्ही टेस्ट मध्ये जर तुम्हाला 30-30 मार्क पडले तर ऍव्हरेज तुमचं 30 येईल, आणि 30 पैकी 30 मार्क तुम्हाला मिळतील। तर तुम्हाला हे जर 30 मार्क मिळवायचे असतील तर तुमचं मेन टार्गेट पाहिजे की फर्स्ट क्लास टेस्टला आणि सेकंड क्लास टेस्टला दोन्ही टेस्टमध्ये तुम्ही 30 मार्क घ्यायला पाहिजे। त्यानंतर जे 70 मार्क आहेत ते बोर्डाचा पेपर तुमचा 3 तासाचा 70 मार्कचा पेपर होणार आहे। जसं तुमचा M1 चा पेपर झालेला आहे तसंच सेम हे 70 मार्कचा पेपर होणार आहे। मग सर, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर मग हे दोन्ही मिळून मला फक्त पास व्हायचं आहे तर किती मार्क्स पाहिजे, तर बेटा तुला जर ह्या सब्जेक्टमध्ये पास व्हायचं झालं, फक्त तुझ्या डोक्यात फक्त पास व्हायचा विचार असेल तर तुला फक्त 40 मार्क घ्यावे लागतात, ठीक आहे। तर पास होऊन काही होत नाही, मेन तुम्ही जर याच्यामध्ये चांगला स्कोर केला तर पुन्हा जे काही थर्ड सेमिस्टरमध्ये जे सब्जेक्ट्स येणार आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल इक्वेशन च्या रिलेटेड जे येतात ते तुम्हाला इझी जाते। त्याच्यामुळं या M2 मध्ये मॅक्झिमम स्कोर करायचा प्रयत्न करा। तर टोटल हा जो सब्जेक्ट आहे तो 100 मार्क्ससाठी आहे, राईट। आता SLA म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट या सब्जेक्टसाठी नाही, ठीक आहे। आता प्रॅक्टिकल पण या सब्जेक्टसाठी नाही, FAPR नाही, SAPR नाही, मिनिमम मॅक्झिमम मार्क इथे दिलेले आहेत, ठीक आहे। आता दर सेमिस्टरचा असा जो सिलेबस असतो तुम्हाला तो रीड करता यायला पाहिजे, याच फॉर्मॅटमध्ये प्रत्येक सेमिस्टरचा सिलेबस असतो। आता फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये सिलेबस बघितलात का नाही हे मला काही आयडिया नाही, पण आता सेकंड सेमिस्टर पासून तुम्हाला हे अशा टाईपचा सिलेबस तुम्हाला रीड करता यायला पाहिजे, ठीक आहे। तर
विद्यार्थी मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, ते दोन्ही लिंक वरती क्लिक करून ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट्स आहेत, जे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, एक्झाम संदर्भात असेल, कॉलेज संदर्भात असेल, काही बोर्डाचे नोटिफिकेशन्स असतील, ते त्या सगळ्याची अपडेट त्या ग्रुपवरती येत जातील आणि याची PDFs पण त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे, त्याच्यामुळे तो ग्रुप जॉईन करून घ्या. तर हा झाला फर्स्ट सब्जेक्ट तुमचा. सेकंड सब्जेक्ट आहे अप्लाइड सायन्स. ठीक आहे, ज्यांची ब्रँच सिव्हिल आहे किंवा सिव्हिल रिलेटेड जो ग्रुप आहे, ठीक आहे, तर त्या ग्रुपसाठी हे सिव्हिल सेकंड सेमिस्टरसाठी तर अप्लाइड सायन्स हा सेकंड सब्जेक्ट आहे. अप्लाइड सायन्स, आता अप्लाइड सायन्स जसं तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला बेसिक सायन्स नावाचा सब्जेक्ट होता, त्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री होतं, सेम तसंच या सेमिस्टरला सुद्धा अप्लाइड सायन्स, त्यामध्ये तुम्हाला अप्लाइड फिजिक्स प्लस अप्लाइड केमिस्ट्री असणार आहे. त्याचं जे ॲब्रिव्हिएशन आहे, सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे सब्जेक्ट ॲब्रिव्हिएशन, म्हणजे त्या सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म ASC आहे. ठीक आहे, त्यानंतर कोर्स कोड किंवा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे 312308, राईट. त्यानंतर IKS आवर्स या ठिकाणी 4 दिलेले आहेत पर वीक साठी. ठीक आहे, टोटल आवर्स पर वीक साठी असतात हे. त्यानंतर हे CL आवर्स, TL आवर्स, LL आवर्स दिलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पेपर ड्युरेशन या सब्जेक्टसाठी 1.5 तासाचा आहे. क्रेडिट या सब्जेक्टसाठी 4 आहेत. नॅशनल लर्निंग आवर्स पर वीक 8 आवर्स आहेत, राईट. आता मेन हा 1.5 तासाचा पेपर होणार आहे. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटामध्ये तुम्हाला 70 मार्कचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जसं बेसिक सायन्सचा तुमचा पेपर झालेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये हा सुद्धा पेपर होणार आहे. ठीक आहे, तर ह्याला सुद्धा 30 मार्कचे 2 क्लास टेस्ट होणार आहेत. त्यापैकी तुम्ही 30 पैकी 30 असे जर घेतलात तर स्कोर तुमचा 30 होईल. त्यानंतर बघा, इथे एक महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे, 70 स्टार आणि हॅश दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे? स्टार आणि हॅश ज्या ठिकाणी आहे तर त्याची परीक्षा जे होते ते ऑनलाईन एक्झाम होते. ठीक आहे, तर ऑनलाईन एक्झाम होते 70 मार्कची, 90 मिनिटामध्ये 70 मार्क, फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही मिळून. तर हे 70 मार्कचा तुमचा पेपर होणार आहे. तर तुम्हाला हे 30 आणि 70 100 मार्क आणि मिनिमम मार्क तुम्हाला पास व्हायचं असेल तर याच्यामध्ये 40 मार्क. ठीक आहे, मॅक्झिमम तुम्ही 100 मार्क्स घेऊ शकता. त्याच्यापैकी प्रॅक्टिकलला जे आहेत, आता FAPR फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क आहेत, फिजिक्सला 25 मार्क आहेत, केमिस्ट्रीला. ठीक आहे, SAPR सबमेटिव्ह असेसमेंट त्याच्यासाठी 25 मार्क आहेत, 25 मार्क आहेत. ठीक आहे, मिनिमम ह्या 25 पैकी तुम्हाला 10 मार्क घ्यावं लागते आणि हे कंपल्सरी आहे. तुम्ही जर हे मिनिमम पासिंग मार्क नाही घेतला तर तुम्हाला डिटेन किंवा फेल केल्या जाते. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल्स वगैरे सिरियसली करायचं, जे काही सबमिशन आहे ते सिरियसली करायचं. ठीक आहे, तर हे झालं. तर हे 25 50 आणि हे 50 तर असं एकूण तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे हे 100 मार्क आणि हे 25 50 आणि हे 50 100 आणि हे 100, एकूण 200 मार्कला हा सब्जेक्ट आहे. ठीक आहे, जर तुम्ही या सिलेबसमध्ये बघितलात तर सगळ्यात जास्त मार्कला अप्लाइड सायन्स म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिअरी मिळून 200 मार्कला आहे. त्यानंतर बघा, सर्वेइंग नावाचा सब्जेक्ट आहे, अतिशय महत्त्वाचा आहे सिव्हिल ब्रँचसाठी. हा सब्जेक्ट सुद्धा 200 मार्कला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त मार्कला 2 सब्जेक्ट आहेत, एक अप्लाइड सायन्स, दुसरा सर्वेइंग. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे. आता हा झाला दुसरा सब्जेक्ट, आपण अप्लाइड सायन्स बघितलं. आता नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे थर्ड सब्जेक्ट आपल्याला बघायचा आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ठीक आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्याला आपण EGM म्हणतो आणि त्याचा जो कोर्स कोड आहे किंवा सब्जेक्ट कोड आहे तो आहे 312312. इथं सगळे आवर्स दिलेले आहेत, तुम्ही ते हे आवर्स रीड करून घ्या. याचा जो पेपर आहे हा पेपर 3 तासाचा होणार आहे. ठीक आहे, सेम ह्याला सुद्धा 30 आणि 70, 30 मार्काचे 2 क्लास टेस्ट आणि 70 मार्कचा तुमचा फायनल पेपर, दोन्ही मिळून 100, पासिंगला 40 मार्क. ठीक आहे, याला प्रॅक्टिकल आहे 25 मार्कचं आणि सेल्फ लर्निंग असेसमेंट आहे 25 मार्कचं. ठीक आहे, हे 25 आणि 25 50 होतात, एकूण हा 150 मार्कला सब्जेक्ट आहे. ठीक आहे, 150 मार्कसाठी आहे. त्यानंतर तुमचा फोर्थ सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची जसं आपल्याला सुरुवातीला इंग्लिश शिकण्यासाठी एकदम सुरुवातीला अल्फाबेट शिकवल्या जातात, त्यानंतर वर्ड शिकवल्या जातात, त्यानंतर आपल्याला इंग्लिश वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. ठीक आहे, तसंच
ज्या विद्यार्थ्यांची सिव्हिल ब्रँच आहे, सिव्हिल ब्रँचसाठी हे बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन आणि सर्वेइंग हे या ब्रँचची ABCD आहे असं कन्सिडर केलं तरी चालते. ठीक आहे. तर कारण की हे बेसिक सब्जेक्ट आहेत, हे व्यवस्थित तुम्ही शिकून घेतलात तर तुम्हाला थर्ड सेमिस्टरला सिव्हिल रिलेटेड सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला येणार आहेत. त्यामुळं हे 2 सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर आता हा बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन BMC याचा शॉर्ट फॉर्म आहे BMC आणि सब्जेक्ट कोड आहे 312338. ठीक आहे. इथं तुम्ही हे सगळे आवर्स बघून घ्या. त्यानंतर ह्याचा सुद्धा सेम पॅटर्न आहे 30-70चा पॅटर्न आणि प्रॅक्टिकल याला 25 मार्क दिलेला आहे. त्यानंतर SLA सेल्फ लर्निंग असेसमेंट 25 मार्क, 25 पैकी तुम्हाला 10 मार्क घ्यायचे आहेत मिनिमम. हा सुद्धा सब्जेक्ट 150 मार्कसाठी आहे टोटल. राईट. नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तुमचा सर्वेइंग. ठीक आहे. सर्वेइंग हा सब्जेक्ट 200 मार्कला आहे टोटल प्रॅक्टिकल आणि थिअरी मिळून. त्यामुळं हे जे जास्त मार्कचे तुम्हाला या सेमिस्टरला जर स्कोर करायचं असेल तर तुम्हाला हे अगोदर बघावं लागेल कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज सुरू होईपर्यंत सब्जेक्टचे नावच माहीत राहत नाहीत. ठीक आहे. मार्क्सचा तर प्रश्नच येणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला व्यवस्थित स्कोर करायचा असेल तर या वेनी जर तुम्ही गेलात तर स्कोर होते या सेमिस्टरला. सर्वेइंग याचं शॉर्ट फॉर्म आहे SUY आणि सब्जेक्ट कोड आहे 312339. ठीक आहे. इथं सगळे आवर्स दिलेले आहेत, हे आवर्स बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला सेम पॅटर्न आहे ह्याचा सुद्धा 30-70चा पॅटर्न 100 मार्क होता, त्याच्यापैकी 40 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर इथं या सब्जेक्टमध्ये बघा तुम्हाला FAPR 25 मार्कसाठी आहे, त्यानंतर SAPR 50 मार्कसाठी आहे. ठीक आहे. हॅश $, स्टार हॅश काय असते याचं मिनिंग मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. त्यानंतर SLA वर्क 25 मार्कला आहे. असं हे 25-25-50 मिळून हे 100 होतात आणि 30-70 ते 100 होतात. राईट. असे एकूण 200 मार्कसाठी हा सब्जेक्ट आहे. राईट. तर आता हे आतापर्यंत जे 5 सब्जेक्ट आपण बघितलं होतो त्या 5 सब्जेक्टची बोर्डाची एक्झाम होणार आहे. त्या 5 पैकी 4 सब्जेक्ट तुम्हाला थेरॉटिकल लिहायचे आहेत, थिअरी पेपर लिहायचा आहे. ठीक आहे. आणि जो अप्लाइड सायन्स नावाचा एक सब्जेक्ट आहे त्याची ऑनलाईन परीक्षा होणार आहे MCQ टाईप, जसं बेसिक सायन्सची झाली होती. राईट. आता उरलेले जे 2 सब्जेक्ट्स आहेत त्याचं प्युअर प्रॅक्टिकल आहे. कॉलेज लेवलवरती तुम्हाला जे काही पर्टिक्युलर त्या सब्जेक्टसाठी टीचर असणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ठीक आहे, त्यांचं जे इन्स्ट्रक्शन्स असतील, त्यांचं जे गायडन्स असेल त्याच्यानुसार तुम्हाला असाइनमेंट म्हणा, प्रॅक्टिकल म्हणा, मायक्रो प्रोजेक्ट म्हणा, जे काही त्यांनी सांगतील त्याच्यानुसार ते सबमिट करायचं आहे आणि ते वर्क कंप्लीट करायचं आहे. राईट. त्याच्यानुसार गेला तर त्याचे सुद्धा मार्क तुम्हाला मिळून जातात आणि ते मार्क काय जास्त नाहीत, 50-50 मार्क आहेत. पण आपल्याला सेमिस्टरला जर स्कोर करायचा असेल, पर्सेंटेज आपल्याला जास्त घ्यायचे असतील तर हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ठीक आहे. तर 6 सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन. प्रोफेशनल कम्युनिकेशन त्याचा शॉर्ट फॉर्म आहे PCO. सब्जेक्ट कोड आहे 31-20-02. इथं तुम्हाला सगळे त्याचे आवर्स दिलेले आहेत. याची थिअरी एक्झाम होणार नाही, फक्त प्रॅक्टिकल आहे 25-25 मार्कचं. बघू शकता ह्या ठिकाणी टोटल हा सब्जेक्ट 50 मार्कला आहे. राईट. हा झाला प्रॅक्टिकलचा, प्युअर प्रॅक्टिकलचा हा पहिला सब्जेक्ट. आता जो दुसरा सब्जेक्ट आहे सोशल अँड लाईफ स्किल. ठीक आहे. म्हणजे सब्जेक्ट नंबर जे 7th आहे सोशल अँड लाईफ स्किल, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SFS. राईट. आणि सब्जेक्ट कोड आहे 31-20-03. आणि इथं तुम्ही आवर्स त्याचे बघून घ्या. हा प्रॅक्टिकल, प्युअर प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. याला प्रॅक्टिकल सुद्धा नाही, फक्त सेल्फ लर्निंग असेसमेंट आहे 50 मार्कसाठी. टोटल सब्जेक्ट 50 मार्कला आहे. ठीक आहे. तर ह्याच्यापैकी तुम्हाला बघा टोटल 7 सब्जेक्ट आहेत, त्याच्यापैकी 5 सब्जेक्टची बोर्डाची एक्झाम होणार आहे, 2 सब्जेक्ट प्रॅक्टिकलचे आहेत. आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर मग हे सेमिस्टर एकूण टोटल किती मार्क्सला आहे? तर ह्या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही सुद्धा बघू शकता टोटल सेमिस्टर तुमचा 900 मार्क्ससाठी आहे. आता तुम्ही ठरवा ह्याच्यामध्ये तुम्हाला 900 पैकी किती मार्क्स घ्यायचे आहेत. राईट. ठीक आहे. तर हे होतं आपला डिटेल सिलेबस. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल, कुठं काही अडचण येत असेल, कुठं काही डाऊट्स असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. त्या कमेंटला नक्की उत्तर दिल्या जाईल. नेक्स्ट जे आहे, आता जे आपण आता वरी बघितलं, काही कोड्स बघितलेत. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या कोड्स मध्ये सुद्धा डाऊट असते. ठीक आहे. तर कोणकोणते कोड आहेत? CL आहे. ठीक आहे. CL म्हणजे काय? क्लासरूम लर्निंग.
ठीक आहे. त्यानंतर टीएल आहे, टीएल म्हणजे काय ट्युटोरियल लर्निंग. त्यानंतर एलएल आहे, एलएल म्हणजे काय लॅबोरेटरी लर्निंग. ठीक आहे. एफए आहे, एफए म्हणजे काय फॉर्मेटिव्ह असेसमेंट. ठीक आहे. एसए म्हणजे काय समेटिव्ह असेसमेंट, राईट. आयकेएस म्हणजे काय इंडियन नॉलेज सिस्टीम. ठीक आहे. एसएलए म्हणजे काय सेल्फ लर्निंग असेसमेंट, सेल्फ लर्निंग असेसमेंट, राईट. ठीक आहे. तर हे दिलेलं आहे. आता काही जे @ स्टार स्टार आणि हॅश किंवा $डॉलरचं साइन आहे त्यांचं मिनिंग काय आहे हे विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसते. ठीक आहे. तर @ म्हणजे इंटरनल असेसमेंट. जे सब्जेक्टला टीचर आहेत ते सब्जेक्ट तुमचं त्या सब्जेक्टचे असाइनमेंट वगैरे चेक करणार, त्यांनीच मार्क देणार, त्याला इंटरनल असेसमेंट म्हणतो. ठीक आहे. आता नेक्स्ट हॅश म्हणजे काय एक्सटर्नल असेसमेंट. एक्सटर्नल असेसमेंट म्हणजे बाहेरच्या कॉलेजमधून फॅकल्टी येतात. ठीक आहे. आणि त्यांनी तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये काय काय केलेले ते सगळं चेक करतात आणि त्यांनी मार्क देतात, त्याला म्हणतो एक्सटर्नल असेसमेंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्टार आणि हॅश. स्टार आणि हॅश ज्या सब्जेक्टला आहे त्याची असते ऑनलाईन एक्झाम. ऑनलाईन एक्झाम पण बोर्ड घेतो. ठीक आहे. स्टार आणि हॅश असेल तर ऑनलाईन एक्झाम बोर्ड घेतो, लक्षात ठेवा, राईट. फक्त हॅश असेल तर एक्सटर्नल बाहेरच्या कॉलेजमधून फॅकल्टी येऊन त्यांनी घेतात, पण हे बोर्डाची एक्झाम असते, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे @ आणि डॉलरचं जे साइन आहे ते त्याचं मिनिंग आहे इंटरनल ऑनलाईन एक्झामिनेशन. म्हणजे कॉलेज लेवलवरती जे सब्जेक्ट टीचर्स आहेत त्यांनी तुमची एक्झाम ऑनलाईन पद्धतीने घेतात. ठीक आहे. तर हे झाले जे काही सिम्बॉल्स यूज केले होतं त्याचं मिनिंग. आता बाकी हे नोटमध्ये जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही एकदा वाचून घ्या, एकदम सोपे आहेत. क्लास टेस्ट 2 होणार आहेत या सेमिस्टरमध्ये 5 सब्जेक्टचे. ठीक आहे. त्याच्यापैकी तुम्हाला ॲव्हरेज काढून त्याचे मार्क दिले जातील. मिनिमम मार्क तुम्हाला या सेमिस्टरला प्रॅक्टिकल असू द्या किंवा थेरॉटिकल सब्जेक्ट असू द्या तुम्हाला घ्यायचेच आहेत, अदरवाईज तुम्हाला डिटेन किंवा फेल केल्या जाते. ठीक आहे. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिव्हिल ग्रुपचं, सिव्हिल डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड ह्या ठिकाणी पूर्ण सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या सिव्हिल ग्रुपच्या किंवा सिव्हिलच्या विद्यार्थी मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स असतील आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या दोन्ही लिंकला जॉईन करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील, काही समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.